सध्या महिलांवर शासनाकडून योजनांचा पाऊस केला जात आहे. अनेक कल्याणकारी योजना महिलांसाठी राबविल्या जात आहेत. महिला सक्षमीकरण तसेच महिलांची आर्थिक परिस्थिती बळकट व्हावी आणि महिलांना समाजासह परिवारात सुद्धा सन्मान मिळावा यासाठी शासनाकडून बऱ्याच आर्थिक लाभ देणाऱ्या योजना राबविण्यात येत आहेत. ज्यात लेक लाडकी योजना आहे, सुकन्या समृद्धी योजना आहे, मोफत सिलाई मशीन योजना, लाडकी बहीण योजना, मातृवंदना योजना, पीक रिक्षा योजना इत्यादी प्रकारच्या योजनांचा लाभ सध्या महिलांना देणे सुरू आहे. त्यापैकीच एक योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी योजना, फ्री फ्लॉर मिल योजना. सध्या महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू आहे. पिठाची गिरणी म्हणजेच चक्की ही प्रत्येक परिवारातील गरजेची वस्तू आहे. दळण दळण्यासाठी तसेच डाळ पॉलिश करण्यासाठी पिठाची गिरणी खूप उपयोगात येते आणि प्रत्येक परिवारातील महिलांची इच्छा असते की आपली स्वतःची पिठाची गिरणी पाहिजे. तर आता शासनाच्या मोफत पिठाची गिरणी या योजनेअंतर्गत महिलांना शासनाकडून 100% मोफत पिठाची गिरणी दिली जात आहे आणि या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा असे आवाहन शासनाकडून केले जात आहे. मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ आतापर्यंत बऱ्याच महिलांना मिळाला सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ सहज घेऊ शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी खूप कमी कागदपत्रांची आवश्यकता असते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही कागदपत्रे लागतात ते तुम्हाला तुमच्या घरात मिळून जातील आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी फार जास्त फिरायची सुद्धा गरज नाही. फक्त योग्य पद्धतीने तुम्ही जर प्रोसेस केली आणि एकदाचे कागदपत्रे जमा केले की तुम्हाला या योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणी 100% अनुदानावर मिळून जाते. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये याविषयीच माहिती जाणून घेणार आहोत. मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा कुठे आणि कसा भरावा, तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे काय काय लागणार आहेत, या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे, तसेच या योजनेचे नियम व अटी काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहतात. तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्र राज्यात जवळजवळ सर्वच जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी 100% मोफत पिठाची गिरणी ही योजना राबविली जात आहे. अगदी 100% फ्री महिलांना पिठाची गिरणी दिली जात आहे. या योजनेमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना सुद्धा रोजगार उपलब्ध होत आहे. महिला या योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणी घेऊन चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत आहेत. सोबतच महिलांची आर्थिक परिस्थिती सुद्धा बळकट होत आहे. मोफत पिठाची गिरणी ही योजना खास करून महिलांना सक्षम करण्याच्या उद्दिष्टानेच सुरू करण्यात आली आहे. तसेच गरजू महिलांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारी एक महत्त्वाची अशी योजना आहे. मोफत पिठाची गिरणी सोबतच मसाला गिरणी, डाळ गिरणी, मोफत सिलाई मशीन देण्याचा योजना सुद्धा सरकारने महाराष्ट्रात सुरू केली आहे. शासनाकडून देण्यात येणाऱ्या मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ फक्त महिलांना आणि मुलींना घेता येणार आहे. राज्यातील महिलांना आणि मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच महिलांना सुद्धा आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावता यावा यासाठी शासनामार्फत ही योजना राबविली जात आहे. म्हणून या योजनेचा लाभ फक्त महिलांना आणि मुलींना घेता येऊ शकतो. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे. सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला आधार कार्ड पाहिजे आणि ते आधार कार्ड अपडेट केलं पाहिजे आणि पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड हे देखील तुम्हाला लागणार आहे. 1.20 लाखाच्या आत उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे. जातीचा दाखला लागणार आहे. यापूर्वी कुटुंबात कोणतेही लाभ न घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र दाखला लागणार आहे. मोबाईल नंबर 1 आणि पासपोर्ट साईज फोटो आणि रहिवासी दाखला, तुम्हाला रहिवासी दाखला लागणार आहे. तर मित्रांनो, आपण आता पात्रता पाहून घेऊयात. या योजनेसाठी काय काय पात्रता आहे, तर कोणकोणत्या महिलांना या योजनेसाठी पात्र राहतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1,20,000 किंवा त्यापेक्षा कमी असायला पाहिजे. मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महिलांना अर्ज करता येणार आहे. म्हणजे आता ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि ही जे काही तुम्हाला जो अर्ज आहे तो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने सुद्धा करता येणार आहे. मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना मिळणार आहे. मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे व मुलींचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असायला हवे. म्हणजे आता जे तुम्ही पाहू शकता, महिलांचं किंवा मुलींचं वय 18 ते 60 मध्ये असायला पाहिजे. तुमचं वय 17 असेल तरी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि 60पेक्षा जास्त असेल, 61, 62, 63 असं असेल तरी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ग्रामीण भागात राहणाऱ्या महिला तसेच शहरी भागातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
तर या योजनेमध्ये ज्या नियम व अटी आहेत त्या आपण जाणून घेऊयात. अर्जदार महिलांच्या कुटुंबात या योजनेचा लाभ मागील 3 वर्षात कुणीही घेतलेला नसावा. म्हणजे तुम्ही जर अर्ज करत असाल तर तुमच्या कुटुंबातील या योजनेचा लाभ घेतलेला मागील 3 वर्षामध्ये घेतलेला नसेल तरच तुम्हाला या योजनेचा अर्ज तुम्हाला करता येणार आहे. आणि जर घेतलेला असेल तर तुम्हाला या योजनेमध्ये तुम्ही अपात्र ठरताल. या योजनेअंतर्गत लाभार्थी निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समितीकडे असणार आहे. वरील अटींची पूर्तता करणाऱ्या महिला व पात्रतेत बसणाऱ्या सर्व महिला मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात. तर मित्रांनो, तुम्ही म्हणाल आता अर्ज जो आहे तो कुठे भरायचा, तर त्या संदर्भात आता आपल्याला इथे माहिती दिली आहे. मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी अर्ज कुठे करावा? या योजनेसाठी अर्ज करण्याच्या 2 पद्धती आहेत, ऑनलाईन आणि ऑफलाईन. ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना ऑफलाईन अर्ज करता येतो आणि शहरी भागात राहणाऱ्या महिलांना हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम जे काही ग्रामीण भागातील महिला आहेत त्यांची जी काही प्रोसेस आहे ऑफलाईन पद्धतीने ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊयात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालयात किंवा तालुका पंचायत समिती या ठिकाणी जाऊन महिला व समाज कल्याण विभागात अर्ज करावा लागेल. या विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात. तसेच मोफत पिठाची गिरणी ही योजना देखील या विभागाकडून राबविली जाते. तुम्हाला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेचा अर्ज घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तुमच्या जिल्ह्यात या योजनेचा लाभ घेण्याची काय प्रोसेस आहे याची आणि मग त्यांच्या सल्ल्याने या योजनेसाठी लाभार्थी महिलांनी सर्व कागदपत्रे जोडून अर्ज करावा. त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा अर्जाचा नमुनासुद्धा मिळून जाईल. तो अर्ज भरून त्या अर्जासोबत सांगितलेले कागदपत्रे जोडून अर्ज त्या ठिकाणी जमा करावा. अर्जावर तुमचा मोबाईल नंबर जरूर लिहावा. तुम्हाला त्यांचा कॉल येतो. अर्ज मंजूर झाल्यावर तुमचा अर्ज जमा झाल्यानंतर त्यांच्या कालावधीनुसार तुमचा अर्ज तपासला जातो आणि तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला त्यांचा कॉल येतो की तुमची मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी निवड झालेली आहे. म्हणून अशा प्रकारे ग्रामीण भागातील महिला अर्ज करू शकतात. त्याच्यानंतर आता मित्रांनो, शहरी भागातील महिलांनी अर्ज हा कोठे करायचा, कशा पद्धतीने करायचा, तर ज्या महिला शहरी भागात राहतात आणि त्यांना अर्ज करायचा असेल तर त्या महिलांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तो कोठे करायचा? महिला व समाज कल्याण विभागाच्या पोर्टलवर जाऊन हा अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहतात. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.